संवादातून बोध घेऊन होऊ दे प्रगती आमची होऊ दे प्रगती संदेशाचे चिंतन करण्याची शुद्धमती सृष्टिमाय तुला मी वाढू आरती तुला वाढू आरती संदेशाचे चिंतन करण्याची शुद्धमती माझ्या नवल हे
माया माझी फुले उमलती देवा सजाया हा स्थूल देह धरुणी करीतो सिंगरमे देण्यास योग्य किती रे देवास प्रेमी माझ्या तले नवले रे मानसा तू श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु झाडास वाढ करण्या देऊन वारा माळावरी धरती मम प्रेम धारा मी भूक देत करी अन्नाही देल ज्याला तहान भिजली जल त्यास देत तुम्ही कशास भुलता संचयास करता अकारण तुम्ही दुःखी स्वदास माझ्या तले नवले रे मानसा तू श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु जन्मोन पर्वत श्री मम श्रेष्ठ स्थानी निगते नदी स्वकुल घरते तेजोरी साही विरोध श्रम परिदे जीवनास निस्वार्थ जगुन मिळते ती सागरास ना त्याग ना कृती नसेना ध्येयास पाठी जगून मनुष्या कापोरणास माझ्या तले नवले रे मानसा तू श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु. एकंदरीत वेळ थोडा आहे म्हणजे आपल्याला आजही वेळ थोडा आहे, एकंदरीतच वेळ थोडा असतो आणि तसा माणसालाही वेळ थोडाच आहे म्हणून काय बदलायचं वगैरे असेल तिथे सुरू करा एवढा सारांश. कारण हे सगळा मनुष्य बदलण्याचा कार्यक्रम आहे. आपल्याला असं वाटतं की इतकं हे आपल्याला आज कुठेतरी जाणवणारी गोष्ट आहे. मी म्हणतो माझ्या बाबतीत मला ती पटत नसेल पण दुसऱ्या कोणाच्या बाबतीत तरी पटते कुठेतरी, एवढं तरी नक्की असेल. हे असे वागतात असं तरी वाटेल मी असं वागतो पण कदाचित ते आपला काटा इकडे तिकडे होतो. ते राजाला जसं सांगितलं होतं राजाकडे दुष्काळ पडला आणि म्हणतात ते त्याला त्याच्या दुष्काळाचं काहीही परिमार्जन होण्याची शक्यता कुठल्याही मार्गाने दिसत नाही. सगळं झालं अगदी यज्ञ कर्मापर्यंत सर्व करून झालं तेव्हा ते राजाला म्हणतात असं सांगितलं की तू आता एकच प्रार्थना केली. तेव्हा शेवटी त्यांनी परमेश्वराने त्याला एकच मार्ग सांगितला की तुझ्याच गावातले एका किराणाचा दुकानदार आहे त्याच्याकडे तू जा आणि तो तुझं संकट दूर करू शकेल शक्ती केली. आता इथे कशात नाही. तेव्हा तो त्या दुकानदाराकडे गेला. म्हणतात प्रसिद्ध गोष्ट आहे. तो गेला म्हणतात आणि त्याला त्याचं आश्चर्य वाटलं की जे एवढ्या सर्व कर्माने होऊ शकत नाही ते मला एखाद्या साध्या किराणा दुकानदाराकडे जाऊन काय होणार. तो त्याच्याकडे गेला कारण शेवटी राज्यावरचं संकट होतं, काहीतरी मार्ग काढणं भाग आहे म्हणून तो त्याच्याकडे गेला. त्याला प्रार्थना केली. तो म्हणाला मी सामान्य माणूस, मला यातलं काही समजत नाही, हे संकट वगैरे सगळं आपल्या आटोक्याबाहेरच्या गोष्टी आहेत. पण म्हणाला तुझ्याकडे मार्ग आहे असं मला सांगितलं, मी प्रार्थना केली, उपयोग काही झाला नाही, तर तू प्रार्थना करून बघ किंवा तुझा काय मार्ग असेल ते कर. तेव्हा असं म्हणतात की तो हातातला तराजू घेऊन रस्त्यावर आला. रस्त्यावर तराजू ठेवला आणि आकाशाकडे बघून त्यानं प्रार्थना केली परमेश्वराला की वस्तूकडे किंवा माणसाकडे बघून हा जर तराजू कधी हल्ला नसेल तरी संकट दूर हो. आणि म्हणतात की दुसऱ्या ठिकाणी पाऊस सुरू झाला. आकाशात ढग निर्माण झाले आणि पाऊस सुरू झाला.
तेव्हा हे त्याच्या ठिकाणी जे असू शकतं ते एवढं आहे की हा तराजू त्याचा कधी हल्ला नाही. हे बाकीच्या सगळ्या राज्यातल्या कुठल्या माणसाला शक्य झालं नाही. ते त्याच्याकडून होतं. हे त्या माणसाचं वैशिष्ट्य आहे. श्रेष्ठत्व थोर अथवा हे महाभूताला सुद्धा खाली उतरवेल एवढं थोरपणा त्याच्याकडे आहे. पण हा त्याच्या वृत्तीचा आहे. तो कुठे आहे हे महत्वाचं नाही, तो कसं काय करतो याच्यावर अवलंबून आहे. तो काय रस्ता जातो का काय करतो का शिकवतो का काय करतो याला महत्व नाही. तो काय करीत होता त्याचा एक तराजूचा काटा इकडे तिकडे कधी वस्तूसाठी हल्ला नाही, कधी माणसासाठी हल्ला नाही. आपल्या या दोन्हीकडे बघून काहीतरी झुकतं माप इकडचं तिकडे होतं म्हणतात. तर ते होतं म्हणून त्याचे परिणाम होत नाही आणि अशा तऱ्हेची शक्ती माणसाकडे निर्माण होत नाही. तर ती निर्माण व्हायची म्हणजे जी साध्या एका किराणा दुकानदाराकडे होऊ शकते की जी बाकी कुठल्या कर्म श्रेष्ठ माणसाला सुद्धा शक्य झालं नाही आणि खाली आणणं पाऊस शक्य झालं नाही. तर तिथे ते होऊ शकतं. मुद्दा एवढाच आहे की इथपर्यंत बदल किंवा हे जागच्या जागी म्हणजे जे सृष्टीला हलवू शकतात असे बदल जागच्या जागी माणसाच्या ठिकाणी होऊ शकतात. पण त्यासाठी हे करावं लागतं. असं सांगण्यासाठी एक कथा सांगतात मला. ते सृष्टीवरून आणि त्या सगळ्या सृष्टीचक्रावरून त्याची आठवण झाली म्हणून फक्त म्हटलं. मूळ मुद्दा असा होता की बदलायचा प्रश्न होता. आता त्याला बदलायला कुठे जावं लागलं नाही. त्याच्या हातातल्या काट्याचा विचार करून तो त्याचं चित्त बदलू शकला आणि ते इतकं बदलू शकला की त्याला जे समत्व प्राप्त झालं ते बाजूच्या कोणाकोणी नसलं पाहिजे म्हणून हे बाकीचे कोणी हलवू शकले नाही. म्हणजे हे सृष्टीचक्राला किंवा लोकांना वाचवण्यासाठी सुद्धा शेवटी ती शक्ती समत्वाची उपयोगी पडली. ह्या अशा शक्ती माणसाच्या ठिकाणी आहेत. याच्यासाठीच त्याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. हे कदाचित त्या न्यायाला न्यायाधीशात असेल, राजाला राजाच्या कामात असेल आणि कोणाला कोणाच्या कामात असेल तर त्याच्या ठिकाणी ते त्याला करता येतं. तरी हे सगळे शेवटी बदलण्याचे प्रयोग आहेत माणसं वेगवेगळ्या प्रकाराने चालू आहे. साध्या भाषेत आपल्या सांगायचं तर कायदा सुद्धा भीतीच्या मार्गाने माणसाला बदलायचा प्रयत्न करीत असतो. आपण क्षणभर विचार करू बदल कसे होतात. आपण आपल्या सोयीसाठी की कायदा ज्या वेळेला एखादा निर्माण केला जातो तेव्हा ते पुढे गेल्यावर इकडे वळताना जर हात नाही दाखवलं तर दंड आहे असं असलं की मनुष्य थांबतो, विचार करतो, ते कृती करतो आणि त्यानुसार वागतो कारण दंड आहे. त्यामुळे कायदा भीतीने बदलायचा प्रयत्न करीत असतो. धर्म निधीची तत्व सांगून बदलायचा प्रयत्न करीत असतो कारण त्याच्यावर बाकी सगळं अवलंबून आहे. तो मागचा जन्म पुढचा जन्म वेगवेगळ्या मार्गाने त्याला त्या सगळ्या नीतीचे नियम सांगतो. तेही प्रयत्न करीत असतो. ग्रंथ विचाराच्या मार्गाने प्रयत्न करीत असतात. ग्रंथांचा प्रयत्न चालू आहे पण तो विचाराच्या मार्गाने चालू आहे. आता आपण ज्ञानेश्वरी वाचतो, आपण हे आता गाथा वाचतो, हे सगळे इतके विचार देत आहेत की त्यांचा प्रयत्न पुन्हा तो बदलण्याकडेच आहे. माणूस बदलण्याकडे त्यांचा प्रयत्न आहे. आता घेणाऱ्या शेवटी आहे पण ते ग्रंथ विचाराच्या मार्गाने प्रयत्न करतात आणि संत प्रेमाच्या मार्गाने करतात. दुसरं बदलायचाच प्रयत्न करत असतात. ते प्रेमाच्या मार्गाने करतात, आवाहन करून करतात, त्याच्यातल्या भगवंताला आवाहन करून करतात, श्रेष्ठत्वाला आवाहन करून करतात. पण ते शेवटी तोही बदलायचाच प्रयत्न आहे आणि तो करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याच्या त्याच्या परीनं त्याला ती शक्ती दिलेली आहे. तर त्यातले हे आपण आता बघत होतो ते गेल्या वेळेला इथे होतो की जन्मोन पर्वतश्री त्या सगळ्याचं विवरण काय होत नाही आणि नाही वाटत काय होईल असं. पण निदान त्याच्या आउटलाईन आपण फक्त एखाद्या दोन शब्दावरती बघतो. तर मम श्रेष्ठ स्थानी म्हणायचं कारण त्यावेळेला असं होतं की श्रेष्ठ स्थान आपण त्यावेळेला नदीचं उपयोगी हे पाहिलं होतं. पण जर आपण बाकी सगळीकडे बघितलं तरी सुद्धा प्रत्येक जण आपापल्या परीने, कुणी शरीराच्या श्रेष्ठतेने असेल, बुद्धीच्या श्रेष्ठतेने असेल, पैशाच्या श्रेष्ठतेने असेल तर त्याला अशा तऱ्हेची शक्ती उपलब्ध होते. त्याच्या त्याच्या ठिकाणी कुठल्या तरी मार्गाने त्याला अशा तऱ्हेचं श्रेष्ठत्व असतं. जन्मोन पर्वतश्री अशा एवढ्यासाठी म्हणायचं की तिचे एक उदाहरण म्हणून ते आहे की कुठल्या तरी प्रकारचं श्रेष्ठत्व माणसाकडे त्याच्या त्याच्या परीने असतं. प्रश्न तो त्याचा वापर करून साधाराला मिळतो का आणि हे सगळं वाटेतलं करतो का. ते मिळण्यासाठी जे विरोध, ते मिळण्यासाठी जे श्रम, ते मिळण्यासाठी जो त्याग, ही जी सगळी वाटेत तिचा आहे, नदी सकुळ त्यागून नित्य वगैरे सगळं, तर हे तो करायला तयार आहे काय हा प्रश्न आहे. काय आहे आणि काय त्याग करून बुद्धी असेल ठीक आहे, त्याच्याकडच्या ज्ञानाचा एक प्रकारचा त्यागच येतो, तो लोकांसाठी देतो ज्ञान. ह्याचाच अर्थ त्याने त्या ज्ञानाचा वापर केला आणि त्याच्यासाठी विरोध असला तरी तो सहन केला, त्याच्यासाठी लागणारे कष्ट घेतले, त्याच्यासाठी शेवटी त्याचं ध्येय तेच आहे. जे सागराला मिळण्याचं नदीचं ध्येय असतं तेच माणसाचं भगवंताला मिळण्याचं ध्येय आहे साध्या भाषेमध्ये. तर तेच ध्येय आहे. ते ध्येय मिळवण्यासाठी म्हणून त्याच्यात तिथे जे कृती नसे ना ध्येय ना आच असं म्हटले, ध्येय नसतं असं नाही. अनेक लोकांनी ज्ञानेश्वरी एकदा वाचायची वगैरे, आज नाही त्याच्यामध्ये. एकदा कधीतरी वाचायची आहे किंवा एकदा कधीतरी गाथा वाचायची आहे अशी ध्येय नाही का असं लोकांची की एकदा कधीतरी ते करायचंय. पण ते एकदा झाला ते सुद्धा मला ते एकदाच
आधी त्या देहाचं स्वरूप काय ते समजून घेऊया, एकदा कधीतरी वाचायचे. असं नाही तो आयुष्यभर वाचणारे उपयोगी प्रत्यय म्हणून आयुष्यभर वाचणार असं नाही, एकदा काय ते बघूया एवढ्यापुरतच आहे. किंवा म्हणतात इतके लोक तर काहीतरी असलं पाहिजे म्हणून, किंवा इतके वर्ष टिकून आहे काहीतरी असणार असं एवढ्यासाठी का विना. पण त्या ध्येयाला सुद्धा आज नसल्यामुळे ते जातच नाही पुढच्या अध्यायात. ती त्याच अध्यायात घोटाळत असतं. याचं कारण काय, तर त्याच्या मागे ती आज असते. तसं ते ध्येयाला सुद्धा हे आधी मुळात ते असणं, मग त्याची आज असणं, मग त्याची कृती असणं, आणि त्यासाठी त्याच असणं, असा उलटा क्रम आहे त्याच्यामध्ये. शब्द आहेत आता सगळे काही वरून शक्य नाही. पण ध्येय असेल तर त्याला आज जर नसेल तर ते साध्या आज नसलं तर तांदूळाचा भात नाही होणार. इतकं साधे खाऊ नाही शकणार मनुष्य. म्हणजे त्याचा उपयोगात यायला त्याला साधी आज म्हणजे आपली साधी उष्णता लागली नाही तर त्याचं भात शिजवता येत नाही, ते पीठ नाही शिजत, अशी परिस्थिती आहे. की जर साध्या आचेवर अवलंबून आहे तर माणसाच्या ठिकाणी ती आज असल्याशिवाय त्याच्या ध्येयाबद्दल त्याच्याकडून कशी कृती होईल. म्हणजे त्या ध्येयाला ती आज लागल्यानंतर मग कृती होती माणसाकडून, आणि ती कृती करताना त्याग करायची वेळ आली की मनुष्य पळ काढतो. असं असतं. ते त्यागाच्या ठिकाणी मनुष्य मन पिचकतं प्रत्येकदा की जाऊ दे, त्याग न करता होत असलं तर बघूया. कृती करायची इच्छा आहे पण त्याग आहे त्याच्यामध्ये. समजा वाचायलाच बसला धनेश्वरीला आणि समजा 3-4 तास झाले तर वाटेत सगळं काय जेवणखाण लागेल ते सगळं त्याला त्याग करावं लागेल. मग तिथे जरा अडचण निर्माण होते. मग ठीक आहे, मग नंतर करू असं ठरतं, आणि बहुतेक तर नंतर म्हणजे नंतरच होतं पुन्हा, तर त्या दिवशी ते होतच नाही परत. तर ही जी त्याला त्यागाची तयारी लागते ही अगदी छोट्या कृतीपासून मोठ्या त्यागापर्यंत सर्वत्र त्यागाची तयारी. त्यामुळे त्याचा क्रम तसा उलटा आहे. आणि या अर्थाने आपल्यासमोर एवढं सृष्टीमध्ये घडत असताना आपण काठी राहून कोरडे राहतो, असं याच्यातून आपण घेण्यासारखं आहे घेऊ शकू. श्रेष्ठ स्थानी कुणीही आपापल्या परीनं श्रेष्ठ स्थानीच आहे. म्हणतं मध्ये की प्रत्येकाला आपापल्या परीचं एक श्रेष्ठ स्थान त्याच्याकडे दिलेलंच. भावनेने कोणी श्रेष्ठ आहे, एखाद्याकडे इतकी श्रेष्ठ भावना आहे की त्या भावनेने धरून जाईल, पण तो भगवंताकडे जाण्यासाठी ती भावना लावेल तर, असं आहे. ती बुद्धी भगवंताकडे जाण्यासाठी लावेल तर. ब्रह्मानंदांच्या वेळेला जेव्हा त्यांना ते सगळं महाराजांचं महत्व कळलंय आणि सगळे त्यांच्या चरणी अर्पण केलंय, तेव्हा ते त्या बुद्धीचा वापर किंवा ती जी काय जिव्ह्याचा वापर आहे हा फक्त नामासाठी करीन अशी त्यांची धारणा आहे. म्हणजे एकदा ते सुद्धा त्यांच्याकडे जे उपलब्ध काय आहे, त्यांच्याकडे श्रेष्ठत्व केवढं आहे, त्या काळातले प्रकांड पंडित आहेत की जे त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे ही विजयपत्र मिळवीत चाललेले आहेत. अशा तऱ्हेचा महापंडित सुद्धा एकदा त्याचं फुल पण कळलं आणि आपला ध्येय काय आहे हे एकदा ठरल्याबरोबर, एकदा ध्येय ठरल्यानंतर त्यासाठी हे बाकीचं सगळं करायला तयार आहेत. म्हणून चर्चा सुद्धा वेदांताची शंका त्यांना विचारल्यावर ते म्हणले ही जीवान आम्हाला विकलेली आहे, मी आता वेदांतावर बोलत नाही, असं म्हणू शकतात. चुकून सुद्धा मनुष्य वेदांत बोलायला, कारण त्याचा तो विषय आहे. आपल्या ऑफिसमध्ये बघा, आपण आपल्या ऑफिसचा विषय निघाला तर मनुष्य गप्प बसतो का चटकन बोलायला लागतो, लगेच लक्षात येईल. बोलायचं नाही म्हणून ठरवलेलं असलं तरी त्याच्याविषयी जर निघाला तर सहजपणे मनुष्य बोलेल. इतकं सहजपणे तो त्याच्यात अडकलेला असतो. तर इथे तर ही माणसं त्याचा त्याग करायला तयार. ती एकदा दिली ना, आता त्या वेदांतात जर काही नाहीये तर कशासाठी त्याची चर्चा करू. नावाच्या बद्दल बोलायचं असलं तर बोला, त्यातली काही शंका असली तर सांगा. अशा तऱ्हेची त्यांची तयारी ही महापुरुषांनी केलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे सुद्धा आपण जो जयकार करतो तो अनेक ठिकाणी परंपरेप्रमाणे गुरु ब्रह्मानंद महाराज किंवा ब्रह्मानंद गुरु महाराज की जय असं करतात. आपण सद्गुरु ब्रह्मानंद महाराज की जय असं करतो. कारण ही एकच असे शिष्य निर्माण झाले की ज्यांनी महाराजांनी मला आपल्यासारखं केलंय म्हणायचे ना. सद्गुरूची जी पदवी, ती सद्गुरूची पदवी ज्याला साक्षात मिळू शकते, म्हणजे गुरु जे जास्तीत जास्त देऊ शकतो ते जो घेऊ शकतो त्याचं श्रेष्ठत्व लक्षात असावं आपल्या. म्हणून सद्गुरु ब्रह्मानंद महाराज म्हणतो आपण. ते जे नेहमी गुरु महाराज म्हणतो त्या काही कमी नाहीच आहे. परंपरेने सद्गुरूच्या खाली गुरु हे तर बरोबरच आहे, पण त्याच्या बरोबरीनं महाराज काय देऊ शकतात याचं ते उदाहरण आहे की त्यांच्यासारखे आपणासारखे करीती काळ जे आहे ना, ते आपणासारखे करीती इथपर्यंत त्यांची जी तयारी आहे तिचं ते स्मरण आहे की हे आपलं होऊ शकेल, ते करू शकतात. हे ब्रह्मानंदांच्या उदाहरणाने कळतं. तसं हे आहे की आपल्याला जर हे त्यागाचं किंवा कशाचं आपल्या ध्येयाचं जर काम डुकत असेल, त्याला जर तेवढी आज असेल, त्याला निश्चितता असेल तर हे सगळं होऊ शकतं. आणि श्रेष्ठ स्थान हे त्यासाठी लागणार. समुद्राकडे वाहत जाण्यासाठी तिथे ती जन्माला आली तर वाहत जाईल. वाटेतले श्रम विरोध वगैरे ते सगळं आहे, आणि जाताना पुन्हा जीव जगवीत गेली हे तर आहेच आहे. पण त्याच्याच बरोबर तिला लागणारं त्यासाठी जे श्रेष्ठत्व आहे तसं प्रत्येकाकडे श्रेष्ठत्व आहे. पण श्रेष्ठत्वाच्या तुलनेने मनुष्य दुसऱ्याकडे कनिष्ठत्वाच्या भावनेने बघतो, एवढंच करतो ते श्रेष्ठत्वाचा उपयोग. समजा बुद्धी असेल तर हा काय अडाणी आहे म्हणतो दुसऱ्याला, होय की नाही. मुलीला स्थळ बघायचं झालं तर ती म्हणते मला 25,000 आहे, 20,000 मुलाचे लग्न कसं करू असं म्हणते मुलगी. विचार करून बघा की साधं जर उदाहरण घेतलं आपण तर तिथे सुद्धा तिच्या ठिकाणी काहीतरी श्रेष्ठत्व आलं की दुसरं तिला कमी दिसायला लागतं.
इतकं साधा आपल्या साध्या जीवनात होतं. हे मुलींचं होतंच नाही, मुलांचं होतं. काय जिथे जो ज्या मानाने श्रेष्ठ आहे त्या मानाने दुसरा कनिष्ठ झाला की झालं, संपलं त्याच्या दृष्टीने. तो बुद्धीने असू दे, पैशाने असू दे, कशाने असू दे. तर हे अशा तऱ्हेनं श्रेष्ठ स्थानी जन्माला येऊन सुद्धा आपण कनिष्ठातले कनिष्ठ म्हणून ते त्याचं प्रेम भगवंताला आहे, भगवंत म्हणतो. आम्ही काय सगळी उदाहरण सांगत नाही, आपल्याला माहीत असतात की जे जगा धाकुटे होय त्याच्याजवळ इक माझी ना, जे जगा मोठे होईल त्याच्याशी नाही. श्रेष्ठत्व जगाशी मिळवण्याची नाही, श्रेष्ठत्व आहे ते विसरण्यात जो श्रेष्ठ ठरला त्याच्याशी माझी जवळीक आहे. जे जगात धाकुटे होय, जो जगाला धाकटा होऊन राहू शकतो. तो मुळात फुगून बसलो, तो जगाला कुठला धाकटा होतो, त्याच्याकडे काहीतरी एवढंच असलं की तो एवढा होऊन बसतो की तो कोणाचा ऐकायला तयार होत नाही, घरात फुगतो कोणाचे. असं जर समजा एखाद्या ठिकाणी एखादा मनुष्य कशा तरी मार्गाने श्रेष्ठ असला, पैशाने असला, काय त्याच्या सत्तेने असला, कशाने असला, तर तो बिचारा दुसऱ्याकडे बघायला तयार होत नाही, त्याचं मत नाही ऐकायला तयार होत. का तू का एका ठिकाणी श्रेष्ठ आहे का सगळ्या ठिकाणी आहे का? बाकी जगात किती अंग आहेत, त्याच्यात श्रेष्ठ असणारी माणसं नसणार का बाकीची? मग त्यांच्याकडे नको बघायला का, त्यांचं मत नको घ्यायला, पण तो नाही तयार होत. कारण ते श्रेष्ठत्व त्याच्या आता भगवंताच्या आड येतं, सागराला मिळण्याच्या आड येतं. जे जगात धाकोटे होय ते धाकोटे होता येत नाही, ही अडचण आहे. म्हणून आपण गेल्या वेळेला आपण बघितला होता, अजून एखादा होईल बघू तेवढा. श्रेष्ठत्व पाणीमुळे टिकून ते थोडास देवी, पाणीमुळे टिकून ते थोडास देवी, शेंड्यास पान तरिले जलते धनेदी, शेंड्यास पान तरिले जलते धनेदी, निर्लोह मूळ किती ते नयनान दिसते, निर्लोह मूळ किती ते नयनान दिसते, सृष्टी जगून जगवी आनंद देते, सृष्टी जगून जगवी आनंद देते, समृद्ध माणूस तरी दुसऱ्यान देई, समृद्ध माणूस तरी दुसऱ्यान देई, लोभी विपन्न अवघे दुःखात नेई, लोभी विपन्न अवघे दुःखात नेई, माझ्यातले नवले मानसा तू, श्रेष्ठत्व तोरतवये नाहीच किंतु, श्रेष्ठत्व तोरतवये नाहीच किंतु. ते मूळ कुठे जमिनीत असतं, आपले 5 मिनिटात मूळ कुठे असतं जमिनीमध्ये ते कळत सुद्धा नाही माणसाला. पण अशा ठिकाणी त्या झाडाला ज्याच्यामुळे जगता येतं इतकी महत्वाची पाणी आहे त्याला, तर ते तिथून शोषून घ्यायचं, ते खोडाला पोचवायचं. त्याच्यापासून म्हटलं तर शेंड्याचा काहीच संबंध नाही. आपण नाही म्हणत आपला काय त्यांचा संबंध, असं वाटतं लगेच कोणाला मदत करायची झाली तरी आपला काय त्यांचा संबंध, असं मनात येत नाही. इतकं सहज आहे. पण तिथे तसं होत नाही. ते त्या शेंड्याचं आहे कुठे शेंडा, तो पाणी मुळं टिपून ते खोडास देती, शेंड्यास पान तरी ते जल तेथ नेती, इथपर्यंत नेण्याची त्याची तयारी आहे. आपण बघितलं तर लक्षात. आणि इतकं करून निर्लोह मूळ किती ते नयनानं दिसते. केलं तर त्याचं दिसावं लागतं, केलं तर पाठी लागायला लागते, आपल्याला माहिती आहे. तर तसं नसलं तर अडचण होती. मागे एकदा आपल्याला बोललो होतो, पूर्वीची गोष्ट आहे की गावात, त्यांनी त्याच्या 50 वर्षापूर्वी एका ठिकाणी जागा दिली होती. त्याची पाटी आणि त्यानंतरची एका माणसाच्या देणगीदाराची पाटी याच्या साईज वरून नंतर पुढे वादळ उद्भवलं की त्यांच्या देणगीची पाटी लहान, यांची मोठी, असं झालं. त्याच्यावरची मला आठवण झाली खूप वर्षापूर्वीची. तर ते निर्लोह किती आहे आणि कशी त्याची पद्धत आहे ते माणसाच्या नयनांना दिसतच नाही. की जे चालवतं प्रत्यक्ष त्याचे माणसाला दर्शन सुद्धा मुळाचं होत नाही, इतकं ते खाली आहे. त्याच्या दुसऱ्या एखाद्या मोठ्या बिल्डिंगचा पाया असावा ज्याच्यावरती उभी आहे ती कधी दिसत नाही.
तो पायाखाली दिसत नाही, बिल्डिंग दिसते पाया दिसत नाही, तसं माणसाच्या दृष्टीनं पाहिलं या झाडाकडे तर त्याच्यातलं मूळ कधी दिसत नाही आणि ते निर्लोभ आहे. त्याला त्या वरच्याचा कशाचा लोभ नाही, त्यातलं काय माझ्याकडे द्या म्हणत नाही. ते त्याचं काम आहे, ते करतं, त्या झाडाला जगवतं. सृष्टी जगवून जगावी, स्वतः जगत नाही असं नाही, पण ती ठेवून नाही घेत, झालं काम माझं, पुढे पुढे जाऊ दे. सृष्टी जगवून जगावी, आनंद देते. आता समृद्ध माणसाची अशी अवस्था आहे का भाऊ? आपल्यावर सोडतो आता, यात काही मिळवणं आहे, साठवणं आहे, देणं आहे आणि पोचवणं आहे. यामध्ये जगणं आणि जगवण्याचा समावेश होतो. मिळवणं आहे, पाणी काय मुळे मिळवीत नाही असं नाही. आपण बघितलं असेल तर मुळं किती लांब गेलेली असतात. खाली जर खणत गेलं तर कळतं काही झाडांची मुळं तर अशी असतात की पसरत पसरत पाण्याचा शोध घेत घेत मुळं जातात. शेंडा कुठं आहे त्याचा काय त्याच्याशी संबंध पण निघून तरी सुद्धा ते शोध घेत तिथपर्यंत जात असतं आणि तिथून एक 4 थेंब खेचून तिथपर्यंत आणतं आणि ते पंपिंग करून जसं पोचवावं तसं तिथपर्यंत पोचवतं. इतकं त्याच्यात त्याचा स्वतःची कष्टाची तयारी आहे. तेव्हा मिळवण्याचं काम ते करतं, साठवायचंही काम करतं, ती वरती देण्याचंही काम करतं. त्या शेंड्यापर्यंत म्हणजे जिथं जास्तीत जास्त गरज असेल तिथपर्यंत लांबचं असलं तरी पोचवण्याचं काम करतं. तर ही त्याची पद्धत आहे. इकडे लोभी संचयवादी, ते लोभामुळे दुःखात आहेत. सांभाळायचं कसं आहे हा प्रश्न आहे. रोडा पडेल की काय शंका आहे, अशी इकडे सारखं धस्तावलेलं आहे सगळं काम. तर असं इकडे ह्या बाजूनी लोभी आणि विपन्न आहेत. ते बिचारांना प्रश्नच नाही, त्यांच्याकडे काय नाहीच आहे, त्यामुळे त्याच्या दुःखात ते आहे. त्यामुळे या सगळ्या चक्र बिघडलं की काय होतं, ते एका बाजूने लोभी दुःखात आहे आणि दुसऱ्या बाजूने विपन्न आहे म्हणून तो दुःखात आहे. त्याच्याजवळ नाहीच आहे, त्याच्या संध्याकाळच्या भाकरीची त्याला चिंता आहे म्हणून तो दुःखात आहे. त्याच्याकडे साठले तो दुःखात आहे. प्रश्न एवढाच आहे की झाडाची किंवा मुळाची रचना आपल्याला कळली नाही. एवढी जरी बघितली असती एक आयुष्यात झाड तरी हे सगळं कळलं असतं. तर असंच हे होईल म्हणून ते म्हणतात ना, सगळ्या सृष्टी म्हणजे सृष्टीचं जाऊ दिलं आपल्या भारतापुरतं. मागे मी आपल्याला बोललो होतो, सगळी माणसं एकूण संपत्ती भागिले माणसं असं केलं तर ह्यातला कुणीही ॲव्हरेज इन्कमच्या खाली राहील अशी परिस्थिती आपल्याकडे नाही. ते समृद्ध देश वगैरे त्यांचं सोडून देऊ आपण क्षणभर. आपल्या आपल्या परिस्थितीत अशी परिस्थिती आहे की त्याच्या भागिले तेवढं केलं तर होत नाही, गणितानं होत नाही, आपल्याला पण माहिती आहे. पण विचाराने होतं हे माहिती आहे. गणित शेवटी विचारावरच अवलंबून आहे, त्यामुळे विचाराने होतं. मार्ग देण्याचे अनेक आहेत, ते सगळे कायद्यापासून मी आपल्याला सांगितले. कायदा, धर्म, अमकतम काही सगळे मार्ग त्याच्यासाठीच आहेत. तर ते सगळे मार्ग हेच मूळ सांगतात की हा मनुष्य कसा बदलेल हा प्रश्न आहे. आणि तो बदलला तर मग जगात अवघड काहीच नाही, कारण त्याच्या इतकं श्रेष्ठत्व कोणाकडे नाहीच आहे. हे बदलण्याचं श्रेष्ठत्व सुद्धा त्याच्या ठिकाणी आहे. हे सगळं ओळखण्याचं श्रेष्ठत्व त्याच्या ठिकाणी आहे. सृष्टीमध्ये कोडेड मेसेजेस असतात. असं मग एकदा मला म्हणायचं होतं आपल्याला की कोडेड असतात, की कोड करण्याचं सामर्थ्य माणसामध्ये आहे. एवढं लक्षात सृष्टीचे संदेश डिकोड करायचं सामर्थ्य माणसामध्ये आहे. ते ओळखून त्याचा अर्थ लावण्याचं सामर्थ्य माणसामध्ये आहे आणि अंमलात आणण्याचंही सामर्थ्य त्याच्याकडे आहे. तर हे आता त्यांनी वापरण्यावर श्रेष्ठत्व थोरतवने नाही सचिंतो, श्रेष्ठत्व थोरतवने नाही सचिंतो, श्रेष्ठत्व थोरतवने नाही सचिंतो. तेव्हा आपल्या स्वतःबद्दल घडवून आणण्याचे जे अनेक मार्ग आहेत, 100 मार्ग असतील, अजून 100 निघतील, त्याच्याबद्दल काही असं वाटत नाही. ते जसं परिस्थिती काळ सगळं पुढे होत जात जाईल, जसं बाहेरचं वातावरण बदलेल तसे मार्ग पण नवीन नवीन बदलत जातील. तर तसेच हे मार्ग सगळे उपासनेचे मार्ग असतात, त्यातलेच आहेत. निवेदन त्याच्या संबंधी आहे म्हणून मला आता त्याची आठवण झाली की ते पण त्याच्यासाठीच असतात. त्याचा तसाच वापर आपण करावा अशी विनंती आहे. सर्व भावदास झालो त्यांचा, सर्व भावदास झालो त्यांचा, सर्वांची अपारी माझा विश्वास, सर्वांची अपारी माझा विश्वास. सर्व भावदास झालो त्यांचा, सर्व भावदास झालो त्यांचा, सर्वांची अपारी माझा विश्वास, सर्वांची अपारी माझा विश्वास. त्याची माझे हित
समाधिया पायी माझा विश्वास